गीतेत त्रिविध चक्षु. चक्षुस्त्रिधा मन्यत कृष्णगीता, दिव्यन्तु चक्षु प्रभुना च दत्तम्. विवेकिनां ज्ञानमयं तु चक्षुरज्ञानिनां चर्ममयं च चक्षुः. गीतेत भगवंतांनी 3 चक्षूंचे अर्थात नेत्रातील पाहण्याच्या शक्तींचे वर्णन केले आहे. स्वचक्षु म्हणजे चर्मचक्षु, दिव्यचक्षु आणि ज्ञानचक्षु. प्राण्याच्या आपापल्या नेत्रांमध्ये जी पाहण्याची शक्ती आहे ते त्यांचे स्वचक्षु आहेत. याविषयी भगवंतांनी अर्जुनाला म्हटले की तू ह्या स्वचक्षूंनी माझे दिव्य विश्वरूप पाहू शकत नाहीस. न तु मां शक्यसे द्रष्टु मनेनैव स्वचक्षुषा. गीता. तात्पर्य: ह्या आपल्या डोळ्यांनी म्हणजे चर्मचक्षूंनी फक्त सांसारिक वस्तूच पाहू शकतो. भगवंताचे विराट रूप आणि शरीर संसारापासून आपले वेगळेपण भेद पाहू शकत नाही. ज्यात भगवंताच्या अलौकिक दिव्य ऐश्वर्ययुक्त विराट रूपाला पाहण्याची शक्ती असते, तसेच ज्यात भूत भविष्य वर्तमानातील गोष्टी जाणण्याची, प्राण्यांच्या मनात उत्पन्न होणाऱ्या भावनांना जाणण्याची शक्ती असते, त्यास दिव्यचक्षु म्हणतात. गीतेत अर्जुनाने भगवंताच्या कोणत्याही एका अंशात स्थित विश्वरूपाला पाहण्याची इच्छा प्रकट केली, तेव्हा भगवंतांनी आपले विश्वरूप दाखवीत 4 वेळा पहा 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 असे म्हटले, पण त्याला विश्वरूप दर्शन होईना. तेव्हा भगवंत म्हणाले, तू स्वचक्षुनी माझे हे रूप पाहू शकत नाहीस, म्हणून मी तुला दिव्य चक्षु देतो. त्यांनी तू माझे विराट रूप पहा. दिव्यं ददामि ते चक्षुः पश्यमे योगमैश्वरम्. गीता. असे म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिव्य चक्षु दिले. त्यांनी मग म्हणजे अर्जुनाने भगवंताचे अलौकिक दिव्य विश्वरूप दर्शन घेतले, जे साधारण माणसांना अत्यंत दुर्लभ आहे. त्याचे महात्म्य वर्णन करताना भगवंताने म्हटले आहे की मी कृपा करून तुला हे दिव्य रूप दाखविले. यापूर्वी तुझ्याशिवाय कोणीच हे पाहिले नाही. अशा ह्या विश्वरूपाचे दर्शन दिव्य चक्षुनीच होऊ शकते, चर्मचक्षु आणि ज्ञानचक्षुनी नव्हे. स्वतः भगवान आणि भगवंतापासून अधिकार प्राप्त केलेले भगवत स्वरूपकारक महापुरुषच कृपा करून एखाद्या कृपापात्र व्यक्तीस दिव्य चक्षु देऊ शकतात. दिव्य चक्षु देण्याचे सामर्थ्य प्रत्येक संत महात्म्यात नसते. वेदव्यासांनी महाभारत युद्धारंभी आपल्या कृपापात्र संजयाला दिव्य चक्षु दिले होते. त्यांनी म्हणजे संजयाने देखील भगवंताचे विश्वरूप पाहिले, ज्यामुळे नित्यानित्य सत असत जड चेतन यांचा योग्य तऱ्हेने बोध होतो आणि ज्याने आपल्या स्वरूपाचा बोध होतो त्याला ज्ञानचक्षु म्हणजेच विवेकदृष्टी म्हणतात. गीतेत भगवंताने 2 ठिकाणी ज्ञानचक्षुचे वर्णन केले आहे. जे ज्ञानचक्षूंनी क्षेत्रज्ञ भेद योग्य तऱ्हेने पाहतात, तसेच कार्यकारणसहित संपूर्ण प्रकृतीपासून आपण वेगळे आहोत असा अनुभव करतात, ते परमात्म्याला प्राप्त होतात. जन्मताना मरताना भोग भोगताना सुद्धा हा जीवात्मा स्वरूपाने निर्लिप्तच राहतो. ही गोष्ट आवडीने विषय सेवन करणाऱ्या मूढ मनुष्यांना कळत नाही. उलट ज्ञानचक्षु असलेले ज्ञानी पुरुषच जाणतात. अशा ज्ञानचक्षुनेच जाणता येते, स्वचक्षुनी नव्हे. भगवान आणि तत्वज्ञ जीवनमुक्त महापुरुषच ज्ञानचक्षु देऊ शकतात, सामान्य मनुष्य नाही. कारण सामान्य माणसाला स्वतःलाच असे ज्ञानचक्षु प्राप्त झालेले नसतात, तर तो दुसऱ्याला काय देऊ शकणार. शास्त्र जाणणारा पंडित देखील सत असताचे विवेचन करू शकतो, पण कोणाला ज्ञानचक्षु देऊ शकत नाही, कारण त्याला स्वतःलाच अनुभव नसतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक मनुष्य ज्ञानचक्षु प्राप्त करू शकत नाही. उलट हे ज्ञानचक्षु प्राप्त करून घेण्यास प्रत्येक मनुष्य लायक आहे, अधिकारी आहे. इतकेच नव्हे तर अत्यंत पापी मनुष्य देखील ह्याला प्राप्त करून घेण्याचा अधिकारी आहे. कारण मनुष्य शरीर केवळ आपला उद्धार करण्यासाठीच मिळाले आहे.
म्हणून भगवंताची भक्ती करून मनुष्य त्यांच्याकडून हे ज्ञानचक्षु प्राप्त करून घेऊ शकतो, अथवा जीवनमुक्त महापुरुषांच्या अनुकूल बनून प्राप्त करू शकतो, अथवा तत्परतेने श्रद्धापूर्वक साधन करूनही प्राप्त करू शकतो. हे ज्ञानचक्षु प्राप्त झाल्यावर मोह म्हणजे अज्ञान अंधकार नेहमी करता नष्ट होतो. जय जय श्रीराम.